यानंतर बघूया दिवसभरातली 6वी मोठी बातमी। झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये मोठी कारवाईची शक्यता आहे। या प्रकरणातील आरोपींवर आता मकोका लावण्याची तयारी सुरू आहे। सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास समितीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा केवळ भ्रष्टाचार नसून एका संघटित टोळीनं रचलेले षडयंत्र असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। अनेक शिक्षकांची भरती नियमबाह्य पद्धतीनं करण्यात आली होती। काही ठिकाणी प्रत्यक्षात शिक्षक नसतानाही कागदोपत्री शिक्षकांची नोंद आहे। बनावट आयडी निर्मित कोणतीही अधिकृत कागदपत्र उपलब्ध नसताना फेरफार करून बोगस शालार्थ आयडी तयार केले। शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून आयडी तयार केलेत। या बोगस आयडींच्या आधारे दरमहा सरकारी तिजोरीतनं पगार काढण्यात येत होता। या पगाराचं अधिकारी, संस्थाचालक आणि संबंधित बोगस कर्मचाऱ्यांमध्ये वाटप केलं जात होतं। नाशिक रोड पोलीस ठाणे येथे शालार्थ आयडी घोटाळा या संदर्भात एक गुन्हा दाखल होता। त्याचा तपास माझ्याकडे आहे। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना मिळालेल्या उपलब्ध पुराव्यानुसार यातील माजी उपसंचालक नितीन मुरलीधर उपासनी यांना आम्ही ताब्यात घेतले। चौकशी करत असताना त्यांनी तपासात सहाय्य केलं नाही। त्यांचे जे पेपर आणि उपलब्ध पुरावे त्यांच्या नातेवाईकांना कल्पना देऊन अटक करण्यात आलेले।